हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. गंभीर ऑल सेट आहे. चला आणि जशी मॅचला सुरुवात होईल या मॅच साठी मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल आणि त्यांच्या सोबतीनं मृदुल लहरी यांचा. यस वेलकम. हॅलो चेक हॅलो चेक. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचं खेळाडूंचं पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय दत्तगुरु क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरु प्रीमियर लीग. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आलेल्या सर्व क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. टॉप 6 चे लढत आणि टॉप 6 मधून तिसरा सामना आपल्या भेटीला येतो. एकीकडे फुलपाडा नगरीतील जीवदानी माऊली फुलपाडा आहे, त्यांच्या विपक्षात निर्मळ सम्राट. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 2 मध्ये 2 धावा धप्प्यावर संत गतीने सुरुवात आहे. 2 सलामीवर बॅटर त्यांच्या विपक्षात अमित राणे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो एकाला रोकायचे एकाला टोकायचे. पुन्हा एकदा ऋतिक पागी बाबू आणि बाबू आतापर्यंत शांत संयमी खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा धप्प्यावर येतात. दुसरीकडून आकाश साळुंके आहे. 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आणि त्या क्षमतावान खेळाडू मैदानामध्ये आहेत. हलक्याताना पुन्हा एकदा पुश केला जातो. असं म्हटलं जातं ना की मुंबई की लाईफलाईन जशी लोकल आहे तशी क्रिकेटची लाईफलाईन अनिल सर सिंगल धाव आहे आणि ती सिंगल धाव घेत असताना ते स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत धावपकावर. जरूर आहे सुरुवात करण्याची अशी जरूर आहे. संत गतीने सुरुवात, त्याच्यानंतर फटकेबाजी जेव्हा खराब चेंडू येतील तेव्हा करण्याची गरज असते आणि ते आता मात्र करत असताना दोन्ही फलंदाज दिसतात. ऋतिक पागी उर्फ बाबू आणि त्या जोडीला आकाश उर्फ अक्की जोडीला. ही जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे जीवदानी माऊली संघाच्या खेम्यामधून आणि चांगली सुरुवात केली आहे. 5 मध्ये 5 धावा गोवा केल्यात आणि हा शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आलाय एकेरी रन. दरम्यान 1 षटक संपला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर जीवदानी माऊली संघ एकही गडी न गमावता 6 धावा फलकावती लगावतोय. इतर क्रिकेट पट्टूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेट पट्टूंची यस धन्यवाद. आणि क्रिकेटपटूंची जाण आहे, क्रिकेटपटूंची अभिमान आहे. खरं तर हा क्रिकेटचा खेळ इंग्लंड प्रमाणे इंग्रजांप्रमाणे भारतात आला खरा, परंतु ह्या खेळाची खरे बीजे मी म्हणेन ह्याच भूमीमध्ये रोवली होती काय. नवापूर नगरी म्हटलं तर अंडरआर्म क्रिकेट आणि नवापूरचं एक वेगळं नातं आहे. त्याचा देखील उल्लेख करावासा वाटतोय. परंतु मच्छा दिशेने वाईल चांगल्या फील्ड केला जातोय. अक्के आणि बाबूची जोडी मैदान आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी आता प्रचंड असा मोठा एक्सपिरियन्स असणारा अजित सुर्वे हा गोलंदाजी मार्गवर आहे. नवापूर आणि नवापूरचा नक्कीच तो उल्लेख करावा असा वाटतो. अंडरआर्म क्रिकेट विरार क्रिकेट असोसिएशन मध्ये 3 संघ आणि त्यानंतर आपण पाहायला गेलं तर वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशन मध्ये तब्बल 7 संघ खेळत असताना तब्बल ह्या नवापूर नगरीमधून अंडरआर्म क्रिकेट छोटस असं गाव आहे, परंतु त्या छोट्याशा गावातून तब्बल 8 संघ अनिल सर अंडरआर्म क्रिकेटचं सातत्यानं खेळत असताना आपण पाहतोय. ह्या सर्व गोष्टींवर विचार विनिमय करणार आहोत. परंतु बडी मचले जाल में फसी आहे ऋतिक पागी ज्याच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. थँक्यू. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 7 धावा धप्पाकावर. न्यू बॅटर शुभम खांडेकर. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धप्पाकामध्ये येत असताना आतापर्यंत 8 धावा धप्पाकावर आहेत. 1.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. अक्की नक्कीच आठवण करून द्यावीशी वाटतंय प्ले बॉयज प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये सूर्योदय चषक आयोजित प्ले बॉयज प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर
बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट होता आणि तो खेळाडू आकाशच्या प्रत्येक चौकारांसाठी पारितोषिक येत आहे. आशिष यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येतं. मॅचच्या दिशेने आपण वळतो. आतापर्यंत 10 धावा धापकावर येतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 1.5 चेंडूंचा खेळ आहे. बॅफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. पहिल्या 12 मध्ये 11 धावा धापकावर येणारे 12 चेंडू किती धावा धापकावर बनवल्या जातील तुर्ताच संगीत कक्षाच्या दिशेनं ऐकूयात डीजेला. लाईफबॉय साबण हाताला फेस र लाईफबॉय साबण हाताला फेस. सायरन वाजलाय म्हणजेच हे षटक पॉवर पेच असणार आहे. लाईफ बॉय साबण हाताला फेस. आता मात्र गोलंदाजी हाताला फेस येणार आहे कारण पॉवर पेचं षटक टाकताना निश्चितच थोडंसं दबाव मनामध्ये असणार कारण 2 फिल्डरचे मागे होते ना ते 2 फिल्डर आता मात्र या सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करणार. चॅलेंजिंग असणार आहे यशसाठी. यश समोर आहे आकाश. हो हो सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय चेंडू आणि उसळी थोडी कमी घेतो. त्या कारणे आकाशला मारणं सोयीस्कर नव्हतं. त्या कारणे त्याने एक केरी धाव घेतलंय. अनिल सर नक्कीच पहिल्या चेंडूवर स्टडी केली जाते. पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना आतापर्यंत 12 धावा धापकावर येते. यश वैती. यशने सातत्यानं प्रभावित करणारे ते काम केले. यावेळेला चारू दत्त पाटील चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 13 धावा धापकावर. आणि यश वैती सातत्यानं मैदानामध्ये म्हणत असतो ना की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे अलग लेवल के बुलंद है. आणि सातत्यानं त्या प्रकारचा खेळ ॲज अ आयकॉन ॲज अ कॅप्टन यश वैतीला आपण मैदानामध्ये तो खेळ करत असताना पाहिला. यावेळेला 2 खेळाडू आले होते परंतु 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा बार. चौकार. जसा पाणी पड ना पोष मला याद कर. जसा पाणी पड ना पोष मला याद कर. थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील. नको ना असं सांगू माझा जीव जाईल इतर. जसा पाणी पड ना पोष मला याद कर. जसा चौका येईल तसा निर्मल सम्राटच्या केम्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण आहे आणि जसा डॉट बॉल येईल तसा जीवदानी माऊलीच्या केम्यामध्ये या ठिकाणी चिंतेचं वातावरण येणार आहे. परंतु आता चिंता खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं षटक आहे की आता एक्सलेट करायला चालू करतोय. यश वैतीवर केलेला तो आक्रमण. त्यानंतर सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 18 धावा धापकावर येतात. 1.4 चेंडूंचा 2.4 चेंडूंचा खेळ. यश वैती पॉवर प्लेचं षटक आणि यशवरती जिम्मेदारी आहे. आतापर्यंत पहिल्या 4 मध्ये 7 धावा धापकावर येत असताना शुभम खांडेकर टॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी 1 कंप्लीट केली जात आहे. डायरेक्ट हिट असतात तर अनिल सर काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु सिंगल धावेने धापक आतापर्यंत 19 धावा धापकावर येतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचा बॉल आहे. नक्कीच आकाश विचार करेल. एक आपण अगोदर ठोकलाय अजून एक मी ठोकू कव्हरच्या दिशेला. ओ हो क्या बात आहे. सर्वेशनी चेंडू अडवलाय. जवळजवळ चेंडू आपण पाहत होते सीमारेषे पार 2 गॅप मधून जात होता 2 फिल्डरच्या गॅप मधून परंतु सर्वेशनी स्वतःला झोकून टाकला. चेंडू अडवलाय. एकच रन आलाय. रिंकी आई हमारे गाँव बोला रे पैसा बनाई. रिंकी आई हमारे गाँव बोला रे पैसा बनाई. पैसा बनाई तेरे पैसा बनाई. पैसा बनाई तेरे पैसा बनाई. धन्यवाद डीजे. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 20 धावा धापकावर. सर्वेश चिपट. एक चपट नवापूर नगरीमध्ये आहे. गावपाड्यातले स्वतः आयोजक आहेत आणि चपट या नावाने त्यांना वेगळं प्रेम आहे परंतु हा चिपट होता. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. 20 धावा धापकावर येणारे 6 चेंडू मध्ये किती धावा धापकावर बनवल्या जातील यावेळेला. सुजित चव्हाण क्या बात आहे. चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. पूर्णतः स्वतःला झोकून दिलं यावेळेला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय डुआ डायची लढत आणि त्या डुआ डायच्या लढतीमध्ये करो या मरो अशा परिस्थितीत त्या प्रकारचं एफर्ट्स देणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा क्या बात आहे. नेत्र दीपक रोशन भिडे
रोशन असेल, चारू दत्त पाटील असेल, कालच्या दिवसामध्ये आपण पॉन्टिंगला पाहिलं होतं, सुजित चव्हाण असेल, अमित राणे असेल, आतापर्यंत प्रभावित करणारा ते क्षेत्ररक्षण आपण निर्मळ नगरीचं पाहिलंय. नक्कीच सुजित चव्हाणला बघता हा चेंडू निश्चितच अडवला गेलेला आहे. कारण सुजित दादाची फिल्डिंग आपण पाहिलं का, एवढं मोठं शरीर घेऊन तो जेव्हा पडतो तर आपण का नाही पडूया. सुजित दादाचा या ठिकाणी अनुभव सुद्धा दर्शवला जातोय. 23 धावा धावपकावर आतापर्यंत येतात. अजून देखील येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार. येणारे 3 मध्ये किती धावा धावपकावर बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट, परंतु चांगला खेळ मैदानामध्ये आकाशचा असेल. यावेळेला 2 खेळाडूंना भिदून येतोय चेंडू, सीमर खबार चौकार. पानवाला बाबू, हे पानवाला बाबू, सुनने पानवाला बाबू, दुर्पांचला काय जादू. जीवदानी माऊलीचं डगआउट. अस्मिता हास्य, टाळ्या शिट्ट्या सर्व काही वाचतंय. प्रेशर रिलीज करणारा, जो प्रेशर बनवला होता तो रिलीज करणारा हा चौकार धावपक आतापर्यंत 27 धावा धावपकावर. अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचा बॉल आहे, शेवटचा 2 चेंडू बाकी आहे. 2 चेंडूवरती शुभम विचार करेल, एक आणखी तसाच चेंडू यावा, एक आणखी चौका मी ठोकावा, असा मनामध्ये विचार करून खेळपट्टीवर सज्ज झालाय. हो, क्रॅकिंग शॉट होता, आडव्या बॅटीने खेळलेला फटका, परंतु आता मात्र त्या ठिकाणी चारू दत्त पाटील उभा आहे. अडवल्या चेंडूला, आता मी चुकी करणार नाही. चेंडूला अडवला, एकच धावालाय. नक्कीच चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. चारू दत्त पाटील सातत्यानं वसई तालुक्यामधील बेस्ट फिल्डर आणि त्यामध्ये सातत्यानं टॉप 5 टॉप 10 मध्ये चारू दत्ताचं देखील एक वेगळं क्षेत्ररक्षणामध्ये एक वेगळं वर्चस्व आहे आणि त्यांनी मैदानामध्ये यावेळेला दाखवून दिलंय. 28 धावा धावपकावर शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा यावेळेला बॅटची कडा सिंगल धावपकामध्ये येते. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ, पहिल्या 24 मध्ये 29 धावा धावपकावर येणारे 24 मध्ये 30चा पाठलाग असणार आहे. तुर्तास संगीत कक्षाच्या दिशेनं पुन्हा एकदा ऐकूयात डीजे मयूर. चला 30 धावांचं लक्ष आहे, एक चांगलं लक्ष ठेवलं गेलेलं आहे. जीवदानी माऊली संघाकडनं संत गतीने सुरुवात होती. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर एक चौकार शुभमच्या बॅटीतला, एक चौकार आकाशच्या बॅटीतला आणि सर्व काही या ठिकाणी धावा ज्या ठिकाणी थांबलेल्या होत्या त्याला वाढ देण्याचा प्रयत्न केला. 29 पर्यंत धावफलक पोहोचवलाय. 30 धावांचं टार्गेट आहे आणि 30 धावांचा पाठलाग आहे आणि
आपले साथी समालोचक, आपले जवळचे मित्र अर्थातच मनीष घरत थोड्याच वेळात ते देखील आमच्या सोबतीनं जोडले जातील. वेलकम मनीष, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं दत्तगुरु प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं आपला देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम मनीष, आपण मायक्रोफोनवर जोडायचं आमच्या सोबतीनं ही विनंती असेल संपूर्णतः आयोजकांच्या वतीनं. येणारे 24 मध्ये 30चा पाठलाग धापांकावर करायचा आहे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील हा अशक्य नसतोय. क्रिकेट आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही शक्य आहे. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू डिफेन्स मोड मध्ये धावेंचा श्रीगणेश केला जातो. आमच्या सोबतीनं मनीष सर हे जोडले जातात. दत्तगुरु नवापूर प्रीमियर लीग 2026 खतरनाक असं आयोजन. लाईटा बिट्या खचाखत लागलेल्या आणि स्टेडियममध्ये पब्लिक बघू शकता तुम्ही. 500-600 करोड पब्लिक. आणि गोलंदाजी मार्कवर आहे तो आता. गोलंदाज नाव नाही काय माहीत, ऋतिक पागी. आणि फलंदाजी करते ते प्रदोष पायकर. आणि चांगला असा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त असं. आणि डोमा टाईप बॉल टाकलेला होता प्रदोष वैती. बाबूसाठी पारितोषिक येत आहे. बाबूच्या प्रत्येक विकेटसाठी आशिष कडून 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. येणारे 24 मध्ये 30चा पाठलाग आमच्या सोबतीनं मनीष सर आगरी समालोचक म्हणून त्यांची एक वेगळी ह्या पंचकृषीमध्ये एक वेगळी ओळख आहे. आणि ते आज नवापूर नगरीमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आता बक्षिसाचा वर्षाव होणार आहे जबरदस्त असा. कारण की पब्लिक आता जरा मागे गरम झालेली आहे. तर आता नुसती बक्षीस लागणार आहे. फक्त तुम्ही ऐकून घ्या. 500, 1000, 1500, 2000, 4000, 5000, 10000 फक्त विकेटलाच. अजून एक फायनलची मॅच बाकी आहे, तोपर्यंत बक्षीस. आणि तुम्ही बघू खतरनाक असा मारलेला शॉट, तेवढं चांगलं असं क्षेत्ररक्षण. आणि यो खुरप्या जातीचा बॉल होता, खतरनाक असा टाकलेला. आणि तुम्ही प्लेसमेंट बघू शकता त्यांची जबरदस्त. DJ मयूर इन द मिक्स. आणि ऋतिक पागी गोलंदाजी मात्र धावसंख्या झाली ती 4. चांगला असा पटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. कारण की फिल्डिंग करणाऱ्यांनी भगत केलेला आहे 21 कांड्याचा. तर त्यांना मारता आलेला नाही यश यांना. आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 4. जॉन्टी बघतावर जाऊन आलेला सकाळीच. आणि 1 ओव्हरच्या समतेने धावसंख्या झाली 5. DJ मयूर, वाजवा गाणी. व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. व्हिडिओ आलेत ट्रेंडिंगला वाढे फॅन फॉलोविंग त्याची. सारी दुनिया झाली दिवाणी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया झाली दिवाणी आमच्या घरी दादाची. सारी दुनिया. आणि पॉवर प्ले घेतलेला आहे. वाजवा नागिनचं गाणं. टा 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 टी. चाकण्याला शिजवा बटाटी. चला पटापट पॉवर प्लेला घेऊन टाका 2 प्लेयर पुढं. जबरदस्त असं. आणि त्यांची चर्चा चालू आहे काय करू आता. माना कुठे तीन वाटते. बटाटीचं शिजविलेली भेटणार नाही, पण अंडी शिजविलेली आहे. तर तुम्ही जाऊ शकता अंडी खावाला. जबरदस्त अंडी. आता 2 अंडी मी खाऊन आलो. खतरनाक अशी टेस्ट होती. तर आता गोलंदाजी मार्कवर सूरज. पॉवर प्लेचं षटक बघूया. यश खतरनाक असे बॅटर, नावाजलेले विषारी बॅटर आहेत ते. पहिला चेंडू डोमा टाईप टाकण्याचा प्रयत्न, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. काय होते माँ, मुझे एक्सपायरी वाला विमल खिला दिया माँ. आणि गडी बाद झालेला आहे. आणि नवीन फलंदाज येत आहे आता चारू दत्त. खतरनाक असे बॅटर आहेत ते. आणि तेवढीच चांगली क्षेत्ररक्षण आहे त्यांचं. आणि बघू शकता सूरज यांनी पहिल्याच बॉलला विकेट घेतलेली होती, पण काय प्राईज लागलेलं नाही त्याच्यामुळे
कारण की बाबू यांच्यावरती पारितोषिक लागलेलं होतं ऋतिक पागी आणि विकेट घेतलेले सूरज. त्याला 100 नको 50 तरी द्या. आणि आता दुसरा चेंडू सूरज चांगला असा पटका आणि झालं काय नाही झालं मांडलेलं होतं बुशे फाटलं नाही. धावसंख्या झाली ती 6. 2 चेंडून 6. खतरनाक अशी सूर मारलेली होती 22 मध्ये. 22 सूर मारली बघ आणि जबरदस्त. मनीष सर ह्या फील्डसाठी मंगेश तांडेल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. आणि खतरनाक असा प्राईज लागले 200 रुपये या डायसाठी. जबरदस्त आहे बघ बॉल बघा तुम्ही बघू शकता डिस्प्लेला. खतरनाक अशी स्क्रीन लावलेली आहे. धावसंख्या झाली ती 7. 2 चेंडू 6 धावसंख्या. ओ घे दादा घे. गंडावलाय खतरनाक असं टर्न करून त्याला गंडवलेला आहे बॅट्समॅनला. बॅट्समॅन धावसंख्या झाली 6. 3 चेंडून 6. आणि जॉन्टीचा आवाज बघू शकता. 21 कांडेचा भगत करून आला जवाहरला सकाळीच जाऊन. ओ फलंदाजाचे डोले धूल गेलेली आहे मला तरी वाटते. धावसंख्या झाली ती 6. 4 चेंडूंनी 6. जबरदस्त असं ब्रेक करत आहेत. म्हणजे बॉल टाकील त्या वाशीला न गेलाय काशीला. आणि ही सगळी कॉमेंट्री मी शिकलेलो आहे आमचे मांगेला सर तुकाराम मांगेला यांच्याकडून थोडं फार शिकायला भेटते आपल्याला. चांगलासा पटका आणि सुके बावडीन जीव दिलेला आहे. सुके माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेऊन पल्ली. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिचं दिलंय कशी प्रेम कमी. बायको माझी जायची कामाला कंपनी. शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी पॉवर प्लेचं षटक आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तिखट मारा ॲक्युरेसी प्रॉपर लाईन लेन टप्पा सूरज चव्हाण नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. जबरदस्त अशी गोलंदाजी सूरज यांची. आणि धावसंख्या 6. आणि सुजित आहे स्ट्राईकला. सुजितला पण बांधून ठेवलेला आहे. फक्त 1 रन दिले सूरज यांनी. जबरदस्त अशी गोलंदाजी. येस पहिल्या 2 षटकांचा खेळ 6 धावा धापक्यावर. परंतु अजून एक मोठी स्पर्धा ही आपल्या भेटीला येते. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पंकजदादा मिश्रा आयोजित शिवछत्रपती चषक. तब्बल पारितोषिक आपण पाहायला गेलं तर येत्या गुरुवारपासून 19/3 अर्थातच येत्या गुरुवारपासून ती स्पर्धा. प्रथम पारितोषिक 70,000 रुपये, द्वितीय 40, तृतीय 25 आणि मालिकावीर अंडरआर्म क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा बाईक आहे. आणि हे संतनगरमध्ये होणारी ती अजून एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. तुर्तास मॅचच्या दिशेनं धापक्यावर आता 7 धावा आतापर्यंत धापक्यावर आहेत. यश वैती आणि सुजित दादा चव्हाण हे 2 खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरोधात अपकमिंग यंगस्टर प्रणय आहे. गोलंदाजी मार्कवर आहे ते प्रणय. आणि चांगला असा फटका सुजित दादा यांचा. आणि बघूया आणि जेथपर्यंत यश वैती आहे तिथपर्यंत मॅच आहे. कारण की त्यांनी विपीला 6 बॉल 6 चौकार मारलेले. आता काय 4 चौकार मारायचे आहेत. 4 चौकारांचा गेम आहे. 10 चेंडूंनी 22. बघूया कोण जिंकणार कोण हरणार. येस येणारे 10 मध्ये 22. परंतु यश वैती 1 मॅन आर्मी सातत्यानं यशला आपण पाहिलं. यश मध्ये त्या प्रकारची क्षमता आहे आणि यशने यावेळेला विजयाचा शंख फुकलाय. शंखनाद केलाय. येतोय चेंडू सीमारेखा बार चौकार. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. गेली होती आई माझी पाणी भराय चिखलाची वाटेला सरकला पाय. यस यस थँक्यू. आणि चौकारांना यश वैती आता मैदानामध्ये पुन्हा एकदा टाळ वाजवत होता. आता सन्नाट आहे जीवदानी माऊली संघाच्या बाजूला. परंतु यावेळेला काय डायरेक्ट हिट काम फिट. यश वैती बडी मछली जाल में फसी. तालावर फिरण घातलाय पोरांचा नाचा या ताल जम आईलाय. दुर्वेसा विशाल
सनू दर्पणाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय चल ग सनू दर्पणाचा न पुरपुरी नाचाया लागली. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यस यस नक्कीच नक्कीच मयूर, खऱ्या अर्थानं पाहिजे तवऱ्या देईन दिरक्या तुला, परंतु हा सामना जिंकून दाखव बारक्या मला. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. संधी आणि सर्वेश चिपट या खेळाडूमध्ये देखील त्या प्रकारची क्षमता आहे, परंतु पाचच्या दोन षटकामध्ये यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड केला जातो. विजय सावंत होता, सिंगल धाव धापकामध्ये येते. येणारे 6 मध्ये 17 धावांची गरज आहे. 24 मध्ये 30चा पाठलाग. सुजित दादा, सूरज दादा चव्हाणचं ते षटक, त्यानंतर आलेलं दुसरं षटक प्रणयचं चांगल्यारीत्या ऍक्युरेसी मैदानामध्ये. त्या कारणास्तव आता मॅच इक्वेशन येणारे 6 मध्ये 17 धावा धापकावर बनवायचे. आणि स्कोरर वरती आहेत अनिल बेनबनसिंग. अनिल रस प्यायला म्हटलं माय. आपण हॉटेलला बसत होतो, खारी खात होतो न. बघू शकता तुम्ही गडी बाद, जबरदस्त असा गडी बाद केलेला आहे. 200च्या स्पीडने धावला, पण 400च्या स्पीडने बॉल आलेला होता, त्याच्यामुळे गडी बाद झालेला आहे. धावसंख्या झाली ती 13 धावा धापकापर्यंत. अर्थातच मोठ्या फटक्यांची गरज आहे. मुख्य अतिथींचं या ठिकाणी आगमन होतं. एक असा खेळाडू अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात, परंतु आज द फायटर जेट ऑफ वसई तालुका म्हणून ज्याकडे संपूर्णतः आमचं खेळाडू प्रेक्षक राजा वर्ग एका वेगळ्या अभिमानानं पाहत आहे. अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका खेळाडू प्रशांत घरत यांना मी विनंती करतो, आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. द फायटर जेट ऑफ वसई तालुका, टेनिस क्रिकेटचा राजा प्रशांत घरत, आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. वेलकम. गुरुदत्त नवापूर क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेच्या वतीने आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रशांत, आयोजकांच्या वतीने रिक्वेस्ट असेल आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. वेलकम. संपूर्णतः अंडरआर्म क्रिकेट पासून तर केलेली ही सुरुवात, परंतु आज संपूर्णतः आखादीन देशांपर्यंत आपण ज्या खेळाडूला पाहतोय असा खेळाडू, अर्थात संपूर्णतः अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा अभिमान संपूर्णतः अर्णाला असेल. संपूर्णतः वसई तालुक्याचा एक वेगळा अभिमान म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. मॅच फिनिश, सामना खेळला, सामना फिनिश आणि थोडासा मनीसर एकतर्फा सामना राहिला. कॉंग्रॅच्युलेशन टीम जीवदानी माऊली फुलपडा आणि हार्ड लक टीम निर्मळ सम्राट NCC. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात, चांगला खेळ आपला देखील राहिला.